पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारे दोन मित्र होते. जीवलग मित्र होते आणि दोघ जण एकमेकांच्या सोबत राहत होते आणि आपला काम धंदा करून आपला उदरनिर्वाह सुद्धा करत होते. बघता बघता काही दिवस निघून गेले आणि या दोन मित्रांपैकी एका मित्राचं त्या ठिकाणी लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर एका मित्राचा सुखाचा संसार सुरू झाला. पण मात्र हे सुरुवातीपासून जीवलग मित्र असल्यामुळं दुसऱ्या मित्राला आता दुसरीकडं कसं राहायला ठेवावं, तो एकटा कुठं राहील अशी काळजी त्याच्या जीवलग मित्राला वाटू लागली. म्हणून लग्न झाल्यानंतरही त्या मित्राने त्याला सांगितलं की आमच्या दोघा नवरा बायको सोबत तू सुद्धा या ठिकाणी राहा, तू माझा जिगरी मित्र आहेस, तू काय भावासारखाच आहेस असं म्हणून ते त्या मित्राला त्यानं त्याच्या घरीच राहायला सांगितलं. मग अशा पद्धतीनं ते तिघ जण एकाच घरामध्ये राहत होते. आपला आपला कामधंदा उदरनिर्वाह करून त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये राहत होते. बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर ते जे दोन जीवलग मित्र आहेत त्या दोन जीवलग मित्रामध्येच वादविवाद व्हायला सुरुवात झाली. कारण की ज्या मित्राचं लग्न झालेलं होतं त्याच्याच बायकोवर या दुसऱ्या मित्राची वाईट नजर होती आणि तो तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करायचा असा संशय लग्न झालेल्या मित्राला वाटू लागला आणि तो त्याच्या सख्ख्या मित्रावर आता विश्वास त्याचा उडून गेलेला होता, त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हता. बघता बघता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी वाढत चालला होता आणि या सगळ्या प्रकरणातून एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी सगळी घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये एक करंजे नगर नावाचं परिसर आहे, एक मैदान आहे. या मैदानाच्या ठिकाणी एका पोत्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजली आणि त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली. आता घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी पंचनामा केला, तो जे मृतदेह आहे तो ताब्यात घेतला आणि तपास चालू केला की हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, काय आहे. जेव्हा पोलिसांनी बराच तपास केला तेव्हा समजलं की हा मृतदेह हवेलीमध्ये राहणाऱ्या तरुणाचा आहे आणि तो 20-21 वर्षाचा आहे असं पोलिसांना माहिती मिळाली. मग माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला की तो नेमका कुठं राहत होता, कोणासोबत राहत होता, त्याची कोणासोबत काही दुश्मनी होती का, काही संबंध होते का, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा समजलं की तो तरुण त्याच्याच मित्रासोबत शिक्रापूरमधल्या एका ठिकाणी एका परिसरामध्ये त्याच्या मित्रासोबत आणि मित्राच्या बायकोसोबत एकाच ठिकाणी एका घरामध्ये राहत होता. आता त्या ठिकाणी राहत असताना सगळं काही सुरळीतपणानं चालू असताना त्याचा जो दुसरा मित्र आहे त्या मित्राला याच्यावर संशय होता की तो त्याच्या बायकोसोबत त्याचं काहीतरी लफडं आहे म्हणून. कारण की हा कामाला जायचा, कधी हा कामाला जायचा, ती घरी एकटी असायची आणि हा तिच्यावर संशय घ्यायचा, असा संशय त्याला त्याच्या मित्रावर येत होता. मग मित्राला संशय येत असल्यामुळं दोघा जणांमध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली होती आणि वादविवाद झाल्यानंतर काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं. मग एक दिवस त्या नवरा बायकोने मिळून थेट त्या तरुणाची हत्या केली, त्याचा मृतदेह एका पोत्यामध्ये भरला आणि थेट त्या ठिकाणच्या मोकळ्या मैदानामध्ये नेऊन फेकला आणि 26 जुलै 2026 रोजी हा सगळा प्रकार उघड झाला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून ती जी महिला आहे आणि तिचा जो नवरा आहे या दोघाही जणांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे. कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे अशी माहिती समोर आलेली आहे. परंतु सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ते जे जीवलग मित्र आहेत एकतर यांनी लग्नानंतर वेगळं वेगळं व्हायला पाहिजे होतं. कारण की लग्नानंतर मित्राच्या घरी येतो जातो हे एक चांगली गोष्ट आहे, पण मात्र या नात्यामध्ये जर अशा पद्धतीनं काही घडलं तर त्याचे परिणाम सुद्धा कशा पद्धतीने होतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता त्या मित्राचं लग्न झालेलं आहे, तो त्याच्या बायकोसोबत राहतोय म्हणून या मित्राने समजदारीची भूमिका घेऊन त्यांच्यासोबत न राहता दुसरा एखादा मित्र तयार करून त्याच्यासोबत राहिला असता. कधी सुट्टीच्या दिवशी, कधी फिरायला जर यांच्यासोबत भेटला असता आणि आपला मित्रपणा कायम ठेवला असता तर कदाचित हा प्रकार घडला नसता.
पण आता त्या नवरा बायकोनं सांगितले की हाच त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं करायचा, वाईट नजर टाकायचा, त्यामुळं त्यांनी हा प्रकार केलेला आहे, त्याचा खून केलेला आहे असं सांगितलंय. पण मात्र सत्य काय आहे ते पोलीस तपासामधून समोर येणारच आहे. आता ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.